प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा 5 जुलैचा भाग जबरदस्त आहे। मी तुम्हाला म्हटलं होतं ना, प्रियाने तिसराच व्हिडिओ पाठवला अर्जुनला। तर आता या पोलिसांचा फोन आलाय अर्जुनला। ते सांगतायत की प्रियाचं लाईव्ह लोकेशन हे रविराज सरांचं घरच दाखवत आहे। मग आता अर्जुन सांगतो सगळ्यांना की तन्वीचं लाईव्ह लोकेशन इथेच दाखवत आहे। सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय। रविराज सर म्हणतात, काय लाईव्ह लोकेशन घर दाखवत आहे? अरे हे कसं शक्य आहे अर्जुन? आम्ही तिला सगळीकडे शोधलं। सुमन पण म्हणते, मी घरात सगळीकडे शोधलं, ती घरात नक्की नाहीये, कुठे गेली असेल ती? आता ही सायली म्हणते, मी जरा आलेच। आता इकडे ही साक्षी पागल झाली। साक्षीने जबरदस्त ऍक्टिंग केली। प्रेक्षकांनो, ती वेड्यासारखी बोलत असते, माझं सगळं संपलं अण्णा, आता मर्डर केस पण संपली हो विलासची। आता कुठल्याही क्षणी पोलीस येतील आणि मला घेऊन जातील। आता साक्षी वेड्यासारखी करायला लागते, अण्णा आता कुठल्याही क्षणी येणार हो पोलीस, मला घेऊन जाणार पोलीस। आता पुराव्याची गरजच नाही ना कोर्टाला, माझा आय विटनेस पलटला। अण्णा मी खुनी आहे आता, ऐका ना अण्णा, खुन्याला काय शिक्षा होते हो? मैपत म्हणत असतो, अगं ए पोरी ऐक ना माझं। पण साक्षी म्हणत असते, अण्णा फाशी होते का हो? मला काय होईल? मला फाशी होईल का अण्णा? मला मरायचं नाही हो अण्णा, आपलं चुकलं अण्णा। आपल्याला माहित होतं ना त्या प्रियाकडे एवढं मोठं हत्यार आहे, आपण का तिचं ऐकलं नाही? तिनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय अण्णा। आता तेवढ्यात दारावरची बेल वाजते। अण्णा म्हणतो, थांब मी बघतो। आता लगेच साक्षी म्हणते, अण्णा दार नाही उघडायचं, अण्णा पोलीस आले, अण्णा मला पोलीस घेऊन जातील। आता अण्णा म्हणतो, अगं काही होत नाही। साक्षी म्हणते, नाही ना अण्णा, दार नाही उघडायचं, मी सांगते ना तुम्हाला, मी ना कुठेतरी निघून जाते अण्णा, नका ना दार उघडू अण्णा। प्रचंड असंबंध बडबड करायला लागते ती। आता शेवटी हा मैपत खूप चिडतो आणि सटकन कानाखाली देतो तिच्या आणि तिला म्हणतो, चुप बसायचं आता। साक्षी आता एकदम चुपचाप बसली। पण प्रेक्षकांनो, आज अर्जुनने जी काय मूव्ह घेतली आहे ना, ती जबरदस्त आहे। आता ही प्रिया घराच्या मागेच लपलेली आहे आणि विचार करते, अरे देवा काय करू मी? माझ्या पोटात खड्डा पडलाय सकाळपासून, काही अन्नाचा कण नाहीये माझ्या पोटात, पाणी पण पिलेलं नाहीये मी। नाही काही झालं तरी हे नाटक कंटिन्यू करावंच लागेल मला। आता तेवढ्यात हिला सायलीचा आवाज येतो आणि ही आगाऊ कुठली लगेच चक्कर यायचं नाटक करते, चक्कर येऊन खाली पडते सुद्धा धाडकन। आता ही सायली प्रिया करत तिथे येते तिला बघत। आता ही तोपर्यंत खाली अशी पडलेली असते। सायली असा मागोवा घेत तिथे आली आहे आणि दरवाजा लोटते। दरवाजा पण उघडाच असतो, गच्ची आहे काय कळलं नाही मला, काहीतरी खोली अशी अडगळीची। मग ती बघते, प्रिया चक्कर येऊन पडली आहे। ती मोठ्याने ओरडते, रविराज सर आहो, लवकर इकडे या। अर्जुन आवाज ऐकतो सायलीचा आणि सगळेच जण धावत तिकडे जातात। ही चक्कर येऊन पडलेली असते। अर्जुन, रविराज सगळे तिला उठवायचा प्रयत्न करतात। नागराज विचार करतो, काय ड्रामा चाललाय हिचा? इतक्या वेळची या फार्म हाऊस मध्येच होती का? काय नक्की काय तमाशा काय चाललाय हिचा? आता हे रविराज म्हणतात, अरे अर्जुन हिला उचल रे। अर्जुनलाच कशाला सांगितलं? तिथे चैतन्य होता, अश्विन होता, त्यांना सांगायचं ना उचलायला। असो, पण आता रविराज तिला घरात आणतात, पाणी बिणी पाजतात आणि म्हणतात, बरं वाटतंय ना राजा तुला? काय झालं ग, ठीक आहेस ना तू? प्रिया म्हणते, हो बाबा मी ठीक आहे। आता एकदम आवाज बारीक काढून नाटकं करते ही। मग आता रविराज म्हणतात, थँक्स बेटा सायली, तुला वेळीच अंदाज आला म्हणून तन्वी सापडली। मग आता सायली म्हणते, मला थँक्स म्हणून असं पर्क करू नका, मला जरा अंदाज आला होता म्हणून मी मागे जाऊन बघितलं। अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्हाला कसं कळालं? आता सायली म्हणते, काय आहे ना, आश्रमात असताना मधुभाऊ हिच्यावर चिडले की ही अशीच काही न खाता पिता घराच्या मागे जाऊन लपून बसायची। मला वाटलं आज देखील तिने असंच केलं असेल म्हणून मी हिला बघायला गेले। मग सुमन म्हणते, बरं झालं बाई, नशीब आमचं चांगलं सायली, म्हणून तू आमच्या मदतीला धावून आलीस। अर्जुन म्हणतो, बरं चला, आता सिनियरला तिच्याशी बोलायचं असेल ना तन्वीशी, आपण आता निघूयात, शेवटी त्यांचं पर्सनल मॅटर आहे। आता अर्जुन, सायली सगळेच निघत असतात तेव्हा प्रिया लगेच ड्रामा करायला लागते आणि म्हणते, थांब अर्जुन, मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचंय, मला तुम्हा सगळ्यांशी खरंच बोलायचंय, म्हणजे तुमच्या सगळ्यांचा, खास करून माझ्या बाबांचा माझ्यावर खूप विश्वास आहे। बाबा मी वेड्यासारखी वागले हो बाबा, मी हात जोडते, मला माफ करा, प्लीज मला माफ करा। आता लगे रडायला लागते। सगळेजण हिच्याकडे बघायला लागतात। आता नागराज विचार करतो, या मूर्ख मुलीला काय वाटतंय, एवढा मोठा व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलाय आणि हात जोडून काही सुटणार आहे का? म्हणजे अजूनपर्यंत नागराजला माहित नाहीये की नेमका हिने कुठला व्हिडिओ पाठवलाय। प्रिया म्हणत असे, मी जी काही चूक केली ती माफी देण्याची लायकीची नाहीये, पण प्लीज तरी मला। आता अर्जुन इतका भारी इन्सल्ट करतो तिचा। अर्जुन म्हणतो, सिनियर मी निघतोय आता, मला परत तेच ऐकायचं नाहीये। बरं, आता हा जो सीन दाखवला त्यांनी पुढचा, तो थोडा असंबंध वाटला। सायली नागराजला म्हणते, नागराज काका मी एक विचारू का? नागराज म्हणतो, हो विचार ना सायली। मग सायली म्हणते, काका
तुम्ही व्हिडिओ बघितला होता का? हा मगाशी व्हिडिओ दाखवत होते सगळेजण, तेव्हा तुम्ही बाहेर निघून गेला होता. तर नागराज म्हणतो व्हिडिओ कसला व्हिडिओ? अगं ही सापडत नव्हती ना, म्हणून मी एक दोघांना सांगितलं होतं काही कळलं तर फोन करा. त्यांचा फोन आला म्हणून मी बाहेर गेलो होतो. काय कसला व्हिडिओ ग? अश्विन म्हणतो दादा तो व्हिडिओ दाखव ना. आता प्रेक्षकांनो हे सगळं आपल्याला दाखवायसाठी क्रिएट केलं असावं त्यांनी की नेमका हिने अर्जुनला कुठला व्हिडिओ पाठवला. तर ऐका, अर्जुनने नागराजच्या हातात त्याचा फोन दिलाय. तर आता प्रियाने त्यात असं रेकॉर्ड केलेलं असतं की सॉरी अर्जुन, मी तुझ्या आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सांगायला नको होतं. मला माहिती आहे माझ्यामुळे पूर्णाजीला सगळ्यांना त्रास झाला, माझ्यामुळे माझी तर जगायची लायकीच नाही आहे. पण यापुढे माझ्यामुळे बाबांना किंवा पूर्णाजीला नाही त्रास होणार कसलाच. नागराज प्रियाकडे बघतोय आणि प्रिया नागराजकडे. मग प्रिया त्या व्हिडिओमध्ये पुढे सांगत असते की माझ्यामुळे होणारा मनस्ताप मी कायमचा संपवणार आहे, अगदी कायमचा. म्हणजे हिने आत्महत्या करायची धमकी दिली आहे सगळ्यांना. सगळेजण तुम्ही काळजी घ्या हं एकमेकांची, असा व्हिडिओ तिने रेकॉर्ड केला अर्जुनला दाखवायला. पण एवढं काय यांनी सस्पेन्स क्रिएट केलं लागली, अनबिलिव्हेबल, हे काय आहे वगैरे वगैरे. आपल्याला वाटतं काय झालं काय नाही. दाखवायची कमाल आहे पण यांची. नागराज अख्खा व्हिडिओ बघतो आणि विचार करतो अच्छा अर्जुनला हा व्हिडिओ पाठवला का हिने, आणि आम्हाला वेगळा व्हिडिओ पाठवला आणि मुद्दाम टेन्शन दिलं आम्हाला. कसली शातिर दिमाग लडकी आहे यार ही. आता प्रियाचे तेवर बदललेत हा प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो सिनियर येतो हं आम्ही, चला. आता सायली पण म्हणते येते हं मी. आणि आता हे सगळेजण निघालेत. पण आता बघा प्रेक्षकांनो, सुमन काय म्हणते, अगं तन्वी असं स्वतःचं बरं वाईट करून घ्यावं का गं काही? असं काही पुन्हा मनात आणलं ना तर याद राख हं. मग लगेच नागराज म्हणतो तन्वी अगं बाळा मुलीसारखी आहेस ना तू आम्हाला, अगं असं वागाव का? असं नाही करायचं बाळा, तुला जर काही झालं असतं तर आम्ही कोणाकडे बघणार होतो? आता हे रविराज म्हणतात बाळा अगं या बाप्पाच्या मनाला काय वाटलं असेल याची तुला कल्पना पण नाहीये ग राजा, सॉरी ग बाळा. रागाच्या भरात माझा तोल सुटला ग, इथून पुढे मी कधीच ओरडणार नाही तुला. आता ही प्रिया अशी गळ्यात पडते त्यांच्या आणि म्हणते बाबा मी सुद्धा तुम्हाला सोडून आता कधीच कुठेच नाही जाणार. म्हणजे झालं ही पुन्हा वाटेल तसं वागायला मोकळी. म्हणजे असं इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि वाटेल तसं वागून घ्यायचं. अवघड आहे नाही या पिढीचं. असो पण आता नागराज असा रागाने बघतोय प्रियाकडे आणि प्रिया मनात विचार करते एका दगडात दोन पक्षी मारले मी. आता मैपत माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्नच नाही करणार. अरे त्याची हिम्मतच नाही होणार. किल्लेदार पण सरळ झाला आणि हा मैपत आता हिम्मतच करणार नाही असं ती मनातल्या मनात बडबडतीये. पण नागराजला मात्र प्रचंड राग आलाय हिचा. तर आता इकडे सायली कपड्याच्या घड्या घालत असते आणि घड्या घालता घालता बोलत असते अर्जुनशी. बरं झालं काल आपण निघालो तेव्हा पूर्णाजी गाढ झोपल्या होत्या, नाहीतर प्रियाने काय गोंधळ घालून ठेवलाय तो सगळा पूर्णाजीच्या कानावर गेला असता. बरं झालं बाई त्यांना कळलं नाही. अर्जुन काहीतरी फाईल वाचत असतो आणि नुसतं करत असतो सायलीला. सायली म्हणते प्रियाने त्या फाईलच्या बाबतीत जो गोंधळ केला ना तो पुन्हा एकदा म्हणजे आता नवीन काही तिने करू नये म्हणजे झालं. आता अर्जुन विचार करतोय हे सायलीच्या लक्षात येतं. सायली म्हणते काय हो तुम्ही काहीच बोलत नाही आहात. आता अर्जुन म्हणतो तन्वीबद्दल काय बोलायचं, तिचा मूर्खपणा वाढतच चाललाय. दरवेळेला तिची हिंमत अशी कशी वाढत जाते ना आणि कुठून तिला हिंमत येते हे मला कळतच चाललंय. सायली म्हणते म्हणजे काय बोलताय तुम्ही हे? अर्जुन म्हणतो सायली तुम्ही खाली जा, मला पूर्णाजीशी बोलायला खाली यायचंच आहे. सायली म्हणते काय बोलताय तुम्ही हे, आणि तुम्ही असे चिडलेले का दिसताय? हे बघा काहीही झालं ना तरी पूर्णाजीला या सगळ्याचा मनस्ताप नाही झाला पाहिजे. आता अर्जुन काहीच बोलत नाही. मग सायलीला आवाज देतात खालून कल्पनाताई, सायली अगं इकडे ये. मग सायली म्हणते आले आले आई. अर्जुन आता पूर्णाजीची चांगली खरडपट्टी काढतो पण खूप सौम्य भाषेत, म्हणजे वयस्कर माणसांना कसं समजावं ना हे अर्जुनकडून शिकावं. आता सायली म्हणते पूर्णाजीला ना त्रास दिला ना तुम्ही तर याद राखा. पण आता इथून पुढे बघण्यासारखं आहे सगळंच. म्हणजे आज टोटलच एपिसोड फार छान होता. आता प्रिया अशी बसली आहे बघा पायवी पसरून त्या महिपतच्या समोर. आता प्रियासाठी कॉफी आणली आहे महिपतच्या माणसाने. प्रिया कॉफी पिते आणि लिटरली महिपतच्या समोर ती थुंकते अक्षरशः आणि म्हणते शी ही काय कॉफी आहे का? अरे काय उकळत्या पाण्यात मीठ घालून दिलंय का कॉफी म्हणून? हे बघा मला ना तुमच्या मालकासारखी बेचव कॉफी देऊ नका, माझ्यासारखी मला परफेक्टच कॉफी पाहिजे. साक्षी नागराज असे बघतायत तिच्याकडे. आता महिपत रागाने बघत असतो प्रियाकडे. आता त्या माणसाने पुन्हा वेगळी कॉफी करून आणली विचाराने. आता प्रिया मोठ्याने हसायला लागते, खूप तोरा गाजवती ती स्वतःचा आणि हसतेच्या हसते आणि म्हणते कालपर्यंत मला प्लॅनमधून बाहेर काढणारी माणसं आज माझ्यासमोर मान खाली
खाली घालून उभे आहेत. नाही म्हणजे तुम्ही एवढं का घाबरताय मला? एवढे नका हो घाबरू, मी काय माणूस पाठवून तुमच्यावर काय हल्ला करणार आहे का? काय हो अण्णा साहेब, अहो रिलॅक्स राहा, रिलॅक्स, चिल चिल करा, चिल. आता ही एवढा माज आणि तोरा दाखवतीये ना ही चेपली जाणार आहे बहुतेक तरी. मैपत असा मान झुकवून बसलाय खरी तिच्या समोर, पण आता हिची पुढे मजा येईल. पण आता इकडे बघा प्रेक्षकांनो, पूर्णाजीने मस्त ड्रामा रंगवलाय. या सायलीने पूर्णाजींना चहा दिलाय आणि त्यांना म्हणते नाश्त्याला या हा पूर्णाजी. पूर्णाजी असो मान खाली घालून बसल्यात. सायली म्हणते पूर्णाजी अहो काय झालं तुम्हाला, अशा अस्वस्थ का झालात तुम्ही? तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊन आलात ना, मनासारखं दर्शन झालंय ना तुमचं, काय होतंय तुम्हाला आजी? आता कल्पनाताई येतात आणि म्हणतात काय झालं पूर्णाई? अहो काल पण तुम्ही आल्या आल्या जाऊन झोपलात, आज पण तुम्ही सकाळपासून कोणाशी नीट बोलला नाही आहात. तुम्ही तन्वीचा विचार करता आहात का? अहो तिचं वागणं नेहमी असंच असतं, त्यामुळे सगळेच दुखावले जातात. पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना, मी इतके दिवस दुर्लक्ष करत होते, ती प्रतिमाची मुलगी आहे, थोडासा अल्लडपणा असला तरी सुद्धा मला असं वाटलं होतं की प्रतिमाच्या वळणावर जाईल ग ती, पण पर्वतीनं हद्दच केली ग. आता अस्मिता म्हणते मागे बसली ती टेबलवर, अगं पूर्णाजी तू तर तिला सांगितलंयस ना ती येऊ नकोस म्हणून इथे, पण ती आपली आहे ना. मग आता या कल्पनाताई म्हणतात अस्मिता आपलं आपलं म्हणून किती सहन करायचं ग? मग पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमाची मुलगी आहे ना म्हणून जीव कळवळतो माझा, कसा वेडेपणा करते बघ ना. आता अर्जुन येतो खाली आणि म्हणतो हे बघ पूर्णाजी, मला ना तन्वीचं हे असं वागणं ज्या दिवशी ती मला भेटली होती ना अगदी पहिल्या दिवसापासून तेव्हापासूनच आणि फक्त मलाच नाही सगळ्यांना दिसत होतं तिचं हे असं वागणं, फक्त तुला सोडून, आणि म्हणूनच तिला एवढा मोठा तमाशा करण्याची हिंमत केली आहे. आता पूर्णाजी म्हणतात काय रे अर्जुन, तुला काय म्हणायचंय? हे सगळं माझ्यामुळे घडलंय का? मीच जबाबदार आहे का याला? अर्जुन म्हणतो मग कोण जबाबदार आहे याला, तूच सांग ना. काय ग पूर्णाजी, तू जर तिला पहिल्याच दिवशी सांगितलं असतं, तिला रडवलं असतं, खोटं बोलायचं नाही, इथे यायचं नाही, तर ती गप्प बसली असती. सायली म्हणते अहो पूर्णाजीला काय जबाबदार धरताय तुम्ही? पूर्णाजीने हात उचलला तिच्यावर, तिला वळण लागावं म्हणून. अर्जुन म्हणतो आधी बिघडवायचं आणि मग सुधरवायचं, ह्याला काय अर्थ आहे? आणि पूर्णाजी तन्वी बरोबर अस्मिता सुद्धा सतत चुकीचं वागत असेल तरी सुद्धा तुला ते दिसत नाही. आता पूर्णाजींना त्यांच्या चुकीचं रिअलायझेशन करून देतोय अर्जुन. प्रेक्षकांनो आज एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स नक्की करा. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? अस्मिता येते तिकडनं आणि म्हणते काय रे अर्जुन, माझ्यावर का घसरतोयस तू, मी काय केलंय? अर्जुन म्हणतो का तू आणि तन्वीने दोघींनी मिळून सायलीवर नेकलेस चोरल्याचा आळ नव्हता घेतला का? तेव्हा सुद्धा पूर्णाजी गप्प राहिली, तन्वीला माफ केलं तिने. पूर्णाजी अशा मान खाली घालून उभ्या आहेत आता. अर्जुन म्हणतो पूर्णाजी तू तेव्हाच का नाही ग जाब विचारलास तन्वीला? दरवेळेला तुला माहित असतं की तन्वी खोटं बोलतीये, चुकीचं वागतीये, पण तू नेहमी गप्प राहतेस आणि म्हणूनच तिने अशा सगळ्या मर्यादा ओलांडल्यात. आता या कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे गप्प बस. पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन आई विना पोर आहे ना रे ती, अरे मी तिला माझी नात मानते ना रे, मग मी नाही समजून घेणार तर कोण घेणार? अर्जुन म्हणतो अरे पण एखाद्या इरिटेटिंग मुलीच्या वागण्याला किती समजून घ्यायचं पूर्णाजी? अरे ती सिनियर आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे म्हणून काय तिला आपली फॅमिली तोडायचं लायसन्स मिळालंय का? आणि काल तिने काय केलंय तुला माहिती सुद्धा नाहीये पूर्णाजी. आता ही सायली म्हणते अहो गप्प बसा ना. आता लगेच पूर्णाजी म्हणतात काय केलंय तन्वीने? सायली म्हणते अहो तुम्हाला उशीर होतोय ना. आता या पूर्णाजी म्हणतात थांब अर्जुन, मला कळायला हवं तन्वीने काय केलंय, मला कळलंच पाहिजे, सांग मला काय केलंय तन्वीने. अर्जुन म्हणतो मग ऐक पूर्णाजी, तुझ्या त्या तन्वीने काल मला एक व्हिडिओ पाठवला आणि त्यात असं दिसत होतं की ती आत्महत्या करायला जाणार आहे. पूर्णाजीच्या पायाखालची जमीन सरकली. अर्जुन म्हणतो पण तिने नुसती धमकी दिली, सगळ्यांना वाटलं ती आत्महत्या करायला चालली आहे, पण ती घराच्या मागे लपून बसली होती. अगं तुला माहितीये का पूर्णाजी, सिनियर किती टेन्शन मध्ये आला होता, नशीब ती सिनियरचा जीव जाण्याच्या आधी सायलीला सापडली. आता ह्या पूर्णाजी म्हणतात रविराज बरे आहे ना रे अर्जुन, त्यांना काही झालं नाही ना, आणि माझी तन्वी बरी आहे ना? अर्जुन आता खूप चिडतो आणि म्हणतो बघितलं ना पूर्णाजी, आता पण तुला फक्त तन्वीचीच काळजी आहे, तू नेहमी असंच करत राहा पूर्णाजी. तन्वी जर आता इथे आली, रडली पडली, तुझी माफी मागितली ना तर तू लगेच तिला माफ करशील. जाऊ दे बाबा, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही पूर्णाजी आणि हा टॉपिक पण काढायचा नाहीये. पूर्णाजी म्हणतात अरे असं काय करतो अर्जुन? आता चैतन्य म्हणतो अरे थांब जरा अर्जुन, असं काय करतोयस? अर्जुन म्हणतो चैतन्य मला कोणाशीच बोलायचं नाहीये. आता असं म्हणून हा निघून गेलाय. आता या पूर्णाजी अगदी लहान लेकरासारखे रडायला लागतात. अगो कल्पना माझ्याशी बोलायचं नाही म्हटलं हा. आता या खाली बसतात एकदम. कल्पना ते म्हणतात पूर्णाई शांत व्हा, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. अहो त्याचं कामामध्ये काही भिनसलं असेल ना म्हणून तो चिडचिड करत असेल. हो
आता या पूर्णाजी म्हणतात, अगो कल्पना ते काही असो, पण त्याला असं वाटतंय ना की तन्वीच्या चुकांना मी प्रोत्साहन देते म्हणून. अगं कल्पना माझ्याशी बोलणार नाही असं म्हणाला ग तो. अगं इतकं काय झालं असेल ग. आता मात्र घरच्यांचं टेन्शन वाढलंय. प्रेक्षकांनो, अर्जुनने पूर्णाजीचे कान अगदी सौम्य भाषेत उपटलेत, पण खूप जबरदस्त दाखवलंय. कधी कधी मोठी माणसं पण चुकतात, पण याचं रिअलायझेशन त्यांना व्हायला हवं नाही का. मोठी आहेत म्हणून कसंही वागायचं का. सॉरी प्रेक्षकांनो, मी कान उपटले म्हटली, कान टोचतात असं म्हणतात. सॉरी, जरा मिसप्लेस झालं. तर आता पुढे आपण बघणार आहोत सायली आणि पूर्णाजी मिळून एक प्लॅन रचणार आहे. आता ही सायली म्हणते, पूर्णाजी तुम्ही ना तुमचं काहीतरी खूप मोठं दुखतंय असं काहीतरी नाटक करा, म्हणजे ते तुमच्याशी बोलायला लागतील. आता पूर्णाजी हार्ट अटॅक आल्याचं नाटक करताय. पूर्णाजीचा ड्रामा एकदम भारी. आता पूर्णाजी म्हणत असतात, देवा मी गेले आता. अर्जुन म्हणतो, चैतन्य घाबरून जातो, अश्विन सुद्धा. ते म्हणतात, चला चला गाडी काढा. आता अर्जुन म्हणतो, अरे गाडी बिडी नका काढू, म्हातारा माणूस येते, म्हातारा माणसाचं काय सांगावं नाही का. या पूर्णाजी चिडतात ना, अर्जुन त्यांना म्हातारा म्हणतो. तर आता कोणीही चिडेलच नाही का प्रेक्षकांनो. आणि त्यातनं बाईला म्हातारा म्हटल्यावर अरे बापरे, मग तर विचारायलाच नको. पूर्णाजी म्हणतात, म्हातारी कोणाला म्हणाला रे, म्हातारी असेल तुझी आजी. प्रेक्षकांनो, उद्या बघायला फार भारी वाटणार आहे. आजचा रिव्ह्यू पण भारीच होता. नक्की लाईक करून टाका आणि चॅनलही सबस्क्राईब करा आणि पुढचा रिव्ह्यू थोड्याच वेळात ऐका. धन्यवाद.